We'll open our Bibles to 1 Kings chapter 19 verse 4. Elijah went into the wilderness and he sat under a tree and said, "It is enough. Lord, take my life." एक राजे 19:4 मध्ये लिहिलंय, एलिया स्वतः रानात एका दिवसाची वाट चालून जाऊन एका रतामाच्या झाडाखाली येऊन बसला आणि आपण मरावे असे मागत तो म्हणाला, परमेश्वरा आता पुरे झाले, माझा प्राण घेऊन टाक, कारण मी आपल्या पूर्वजांहून काही बरा नाही. Elijah was fed up of his life. इथे हा एलिया जो आहे तो आपल्या जीवनाला कंटाळला. Sometimes कधी-कधी when we don't find answers to our problems, जेव्हा आपल्या समस्यांना आपल्याला उत्तर मिळत नाही, we think of just leaving this earth. तेव्हा आपण सुद्धा असा विचार करायला लागतो की आता न जगलेलंच बरं आहे, आता मेलेलंच बरं आहे. Elijah was a great prophet. एलिया एक देवाचा महान सेवक संदेष्टा होता. Many people feel like Elijah today. अनेक लोकांना आज एलिया सारखं वाटतं. Life is hard. कारण आयुष्य आणि जीवन दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. But if you come to God जर तुम्ही देवाकडे आलात with your loads of burden, आणि अगदी सगळी ओझी घेऊन, प्रचंड ओझी जी तुमच्या छातीवर आहे ती घेऊन जर तुम्ही देवाकडे आलात, God will carry your burden. देव तुमची सगळी ओझी घेऊन टाकेल. God will carry your burden. देव तुमची सगळी ओझी आणि सगळा भार घेऊन टाकेल. Because God met Elijah there. कारण की देव एलियाला तिथे भेटला God didn't rebuke him. आणि देवाने त्याला धिक्कारलं, नाकारलं वगैरे काही नाही. He gave him bread and water. तर देवाने तिथे येऊन त्या एलियाच्या थकलेल्या अवस्थेमध्ये त्याला भाकर आणि पाणी पाजलं. God told him to rest. परमेश्वर त्याला म्हणाला, एलिया थोडा विसावा घे, थोडा आराम कर. And God whispered hope in his ears. आणि देव त्याच्या कानांमध्ये आशा कुजबुजला. And God showed Elijah आणि देवाने एलियाला दाखवलं that his strength was not enough. की त्याची ताकद पुरेशी नाही. एलिया, तुझी स्वतःची शक्ती पुरेशी नाहीये, But God's strength was enough. तर देवाची शक्ती पुरेशी आहे. In your weakness, तुझ्या अशक्तपणा let God's strength be made perfect. देवाची शक्ती येऊ दे आणि देवाच्या शक्तीला तुझ्या अशक्तपणामध्ये परिपूर्णता आणू दे. Praise God. देवाला परवानगी द्या. एकटे करत बसू नका. देवाला घ्यावं लागेल. शेवटी देव लागतो. God will come to you. देव येईल As he तुझ्याकडे. came to Elijah, जसं देव एलियाकडे आला तसं तुझ्याकडे येईल. the world wanted Elijah to die. जगाची इच्छा झाली होती की आता एलिया मरावा. आता एलिया सरांना काही जमणार Satan नाही. wanted that Elijah should die. सैतानाची इच्छा होती की आता एलिया मरावा. But God didn't want him to die. पण देवाची इच्छा नव्हती ना एलिया मरावा म्हणून. God doesn't want you to be defeated. तसं देवाची इच्छा नाहीये की तुम्ही कोणी पराजयी व्हावं. God doesn't want you to commit suicide. देवाची इच्छा नाहीये की तुमच्यातल्या एकाने सुद्धा आत्महत्या करावी. कशाला? देवाची God इच्छा doesn't want नाहीये. you to die before your time. देवाची इच्छा नाहीये की तुमच्या ठरलेल्या वेळे अगोदर तुम्ही असं जावं, पळावं, रडावं, मारावं. Are you living in a cave of pressure? तुम्ही दबावाच्या त्या प्रेशरच्या गुहेत जगताय का? Are you living in the cave of darkness? आणि तुम्ही अंधारानं भरलेल्या गुहेत जगताय का? Are you running away from your home? तुम्ही तुमची घरं सोडून पळून जाताय? Don't worry. अशी काळजी करायची नाही. Look to God. अहो, घरं सोडून काय पळून जाताय? देवाकडे बघा ना. You have to pray. तुम्ही प्रार्थना करायला हवी. Let me stand strong in your power, O God. मला तुझ्या सामर्थ्यामध्ये बलवान रीतीने उभं कर दे बाप्पा. असं Come on, म्हणायचं. say. म्हणा माझ्या मागून. Let me stand strong in your power, O God. मला तुझ्या सामर्थ्यामध्ये बलवान असं उभं कर दे बाप्पा. Praise God. देवाला धन्यवाद. Elijah wanted to die. एलियाच्या मनात सुद्धा असं आलं की मला मरायचंय. But God didn't want him to die. पण देवाची इच्छा नव्हती ना की एलियाने मरावं. You want to give up. तुला हार मानायची But आहे. God doesn't want you to give up. अरे पण देवाची इच्छा नाही ना तू हार मानावी म्हणून. तुला हार मानायची इच्छा झालीये. देवाची इच्छा नाहीये तू हार मानावी. God didn't leave him in the place of death. आणि देवाने त्याला असं मरायला नाही सोडलं. God met him in the तर wilderness. देव तिथे रानात त्याला भेटायला आला. And God said आणि देव त्याला म्हणाला, through the mouth of an angel, एका देवदूताच्या मुखाद्वारे देव त्याच्याशी बोलला. eat and drink, आणि देव त्याला म्हणाला की तू खा, for पी. your journey is great. जरा चांगलं खा, पी, कारण तुझा पुढचा प्रवास मोठा आहे. There is too much for you. आणि तुझ्यासाठी बरंच काही ठेवलेलं आहे. Praise God. तुला बरंच काही करायचं अजून बाकी आहे. God is telling you, तसं आज रात्री देव तुम्हाला सांगत आहे eat and drink, की खा आणि प्या, rest, जरा आराम करा and trust in me. आणि माझ्यावर विश्वास ठेवा. For your life's journey is great. कारण तुझ्या आयुष्याचा प्रवास पुढे अजून बाकी आणि There मोठा is too आहे. much for you. बरंच काही मी तुझ्यासाठी अजून ठेवलंय. Many things I have placed for you. अनेक गोष्टी मी तुझ्यासाठी अजून बाकी ठेवल्या. इकडे एवढ्यात मरायचं नाही If you काही. die, how can I help you? तू असा मेला तर मी तुला मदत कशी करणार? If you die, how can I bless तू you? असा मेला तर मी तुला आशीर्वाद कसा देणार? My child, माझ्या मुला, don't think about death. अजिबात मरायचं
मरायचा विचार करायचा नाही, because I want to give you life. कारण मला तुला जीवन द्यायचंय, एवढ्यात मरायचं वगैरे बोलायचं नाही बरं का. Praise God. ते बोलतोय तुमच्याशी आज की एवढ्यात मराय बिरायच्या गोष्टी करायच्या नाहीत. Let that word death never be spelt in your home. तो शब्द मृत्यू आणि मरण किंवा प्राण जाणं, निधन होणं तुमच्या घरात नकोच आहे तो शब्द. Because God is life. अरे देव जीवन आहे. Elijah was afraid. एलिया घाबरला, He was sad, एलिया दुःखी झाला, ready to give up. उदास झाला, हार मानायला तयार झाला. But in that very moment, पण त्या क्षणाला God's word and God's presence brought delight in his heart. देवाच्या शब्दाने आणि देवाच्या सहवासाने एलियाच्या हृदयात परत आनंद आणला. God didn't let Elijah die. देवाने एलियाला मरायला असं सोडू नाही दिलं. God's word will always bring happiness to you. तसं देवाचा शब्द ऐकल्यानंतर नेहमी तुम्हाला आनंद प्राप्त होईल. When your heart breaks, जेव्हा केव्हा तुझं हृदय तुटतं where do you run? तेव्हा तू कुठे धावणार? Run to God. तेव्हा देवाकडे He धावायचं. will comfort you. देव तुला सांत्वन देईल, Because God's comfort is stronger than your fear. कारण देवाचं सांत्वन तुझ्या भीतीपेक्षाही बलवान आहे. Trouble may be loud, त्रास मोठा असेल, but God's voice is louder than trouble. पण देवाचा आवाज त्या त्रासांपेक्षाही मोठा आहे ना बेटा. Elijah's wilderness became his breakthrough. एलियाचं रान त्याच्यासाठी नवीन कोरी सुरुवात झाली. Yours also can become the same way. तसं तुमचं रान तुमच्यासाठी नवीन कोरी सुरुवात होईल. Praise God. देवाला धन्यवाद. So don't give up. आता हार मानायची नाही, Don't give up. अजिबात हार नाही मानायची. You know the greatest enemy and the last enemy on this earth is death. तुम्हाला माहितीये सगळ्यात मोठा आणि शेवटचा शत्रू या भूतलावरचा आहे काय? मृत्यू. Do you know that the most powerful thing that is there on this earth is death? तुम्हाला माहितीये सगळ्यात सामर्थ्यवान गोष्ट या जगातली या पृथ्वीवरची काय आहे? मृत्यू. Nobody can escape death. आणि कोणीही मृत्यूपासून Nobody has power over death. मरणापासून कोणी सुटू शकत नाही. मरणावर कोणाला साम्राज्य नाही. Only Jesus. फक्त येशू. He conquered death. येशूंनी मरणावर मात केली. Why? का? To show to you तुला दाखवायला that nothing is too hard for him. की येशूंना काही अवघड नाही. He can change your death into life. येशू तुझा मृत्यू जीवनात बदलू शकतो. Your ending can become the beginning तुझा अंत खरं म्हटलं तर सुरुवात होऊ शकतो. if Jesus is with you. जर येशू तुझ्या सोबत असतील तर तुझा अंत प्रारंभ होऊ शकतो. That's why you have to give your heart to Jesus. म्हणून तुम्ही आपलं हृदय येशूंना दिलं पाहिजे. Because once you give your heart to Jesus, कारण एकदा का तुम्ही हृदय येशूंना दिलं आणि हृदयाची मालकी एकदा येशूंकडे गेली the dust of your old life will pass away. की तुझ्या जुन्या जीवनातली धूळ तुझ्या आयुष्यातनं निघून जाईल. हृदयाचा सातबारा येशूच्या नावावर A घाल. new life will be here. एक नवीन जीवन तुला प्राप्त होईल. Your ending is not the ending. तुझा अंत म्हणजे अंत नाहीये. Jesus is ready to write a new chapter. येशू तुझ्यासाठी नवीन अध्याय लिहायला तयार आहेत. From death to life. मृत्यूतून जीवनाकडे. If there is anybody who can take you, जर तुला मृत्यूतून जीवनाकडे कोणी नेऊ शकत असेल it is only Jesus Christ. तर ते फक्त येशू ख्रिस्त आहेत. 30 plus years back, 30 अधिक वर्षांपूर्वी I gave my heart to Jesus, माझं हृदय मी येशूंना दिलं and He has turned my mourning into आणि dancing. येशूंनी माझा शोक नृत्यात बदलला. My sad life is over. माझं दुःखी जीवन आता संपलंय. Now one straight joyful life I am living. आता एक सरळ सोट आनंदी जीवन मी जगत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus said, येशू बोलले I came to give you life and life in मी abundance. तुला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलोय. In other words, दुसऱ्या शब्दात don't talk death before me, माझ्या समोर मरायचं बोलायचं नाही. because I came to give life. कारण मी जीवन द्यायला आलो आणि माझ्या समोर तू मरायचं बोलायचं नाही. Today your life will begin. आज तुझ्या जीवनाचा शुभारंभ होणार आहे. Today your promotion will begin. आज तुझ्या बढतीचा शुभारंभ होणार आहे. Today your healing will begin. आज तुझ्या आरोग्याचा शुभारंभ होणार Today आहे. your financial blessings will begin. आज तुझ्या आर्थिक आशीर्वादांचा शुभारंभ होणार आहे. Lord, thank you, प्रभू Jesus. माझ्या देवा तुला धन्यवाद. My God makes dead things alive. माझा देव मेलेल्या गोष्टींना सजीव करतो. That's why He Himself said, म्हणून तो स्वतः म्हणाला I am the resurrection and the मी life. पुनरुत्थान आणि जीवन आहे. He who believes in me, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल though he is dead, जरी तो मेला he shall live. तरी तो जगेल. And he who lives आणि जो जगत आहे and believes in me आणि माझ्यावर विश्वास ठेवत आहे shall never तो die. कधी मरणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Faith in Jesus can turn the impossible into possible. येशूंवरचा विश्वास अशक्य गोष्टींना शक्य करतो. No matter how bad the report looks for you. रिपोर्ट तुला किती पण वाईट दिसू दे की नाही काय काय झालेलं आहे बापरे तर किती मोठं सगळं झालंय.
God writes your story. देव तुझी कथा लिहितोय ना. Man does not write your story. मनुष्याच्या हातामध्ये लिखाण नाही ना तुझ्या आयुष्याचं. लिखाण देवाच्या हातात आहे ना. And so when God is with you, आणि जर देव तुझ्या सोबत आहे, nothing can hold you down. नाही कुठली गोष्ट तुला अशी खाली दबून ठेवू शकत. God's word is your secret weapon. देवाचा शब्द तुझं गुपित शस्त्र आहे. Unstoppable, unbreakable. न थांबणार, न तुटणार. His word accomplishes. देवाचा शब्द पूर्ण करूनच येतो. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.